विजय गाते. आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. आजची आपली इंटरव्ह्यू ही अगदी कडवट असणार आहे. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना म्हणजे जे शिवसेनामध्ये दोन गट पडल्यानंतर एक शिंदे गटाचं वेगळं झालं होतं, एक उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गट वेगळं झाल्यापासून शिवसेना गटाचं म्हणजे शिंदे गटाची जी शिवसेना आहे ती खरंच मीरा भाईंदरच्या जनतेपर्यंत पोहोचली आहे का? आमदार प्रताप सरनाईक यांचं मीरा भाईंदरमध्ये केलेलं कार्य खरंच लोकांना आवडतंय का? ह्या सगळ्या गोष्टीचे प्रश्नांची उत्तरं आपण एक त्यांच्या जे निकटवर्ती आहेत 146 विधानसभा अध्यक्ष सचिन मांजरेकर साहेब आहेत, स्वतः ते पेशाने शिक्षक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की आमदार प्रताप सरनाईक यांचं केलेलं कार्य हे मीरा भाईंदरच्या जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे का? आमदार प्रताप सरनाईक यांची कार्यशैली कशी आहे? आज सर्व प्रश्नांचा उलगडा आपण त्यांच्याकडनं करणार आहोत. सर नमस्कार, आपल्या ह्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. आपल्या इंटरव्ह्यूमध्ये मी पहिलं सुरुवातीला सांगितलं की आमदार प्रताप सरनाईक जे शिंदे गटामध्ये शिवसेनामध्ये दोन गट पडल्यानंतर खरंच मीरा भाईंदरमध्ये शिवसेना ही खालच्या तळापर्यंत पोहोचली आहे का? आमदार प्रताप सरनाईक यांचं कार्य मीरा भाईंदरच्या जनतेला आवडतंय का? आणि तुम्ही आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत काम करत आहात, तुम्हाला एक गोष्टी समजत असेल की आमदार प्रताप सरनाईक यांचं कार्यशैली कशी असेल. आम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला तुमच्याकडनं हवेत, काय सांगाल? मुळात सर्वात पहिलं म्हणजे आपल्या चॅनलचे मी आभार मानतो, कारण एक प्रमुख अशा मीरा भाईंदरचा कायापालट ज्या व्यक्तीने केला त्याबद्दल तुम्ही आज मला प्रश्न विचारताय. प्रताप सरनाईक साहेब जर नीट पाहिलं, कारण मी 2006 पासून शिवसेनेमध्ये आहे. सरनाईक साहेबांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश घेतला, मग ते आमदार झाले आणि पुढचं कार्य सर्वांना परिचित आहे. मी 6 मध्ये असल्यापासून शिवसेना पाहतोय, 8 नंतरची शिवसेना पाहतोय, जुनी नवीन दोन्ही पाहतोय. हे एक फक्त व्यक्ती नाही, एक व्यक्तिमत्व आहे. कारण प्रताप सरनाईकांनी मीरा भाईंदर शहरामध्ये पाऊल टाकल्यानंतर ते आले, त्यांनी पाहिलं, इथल्या गरजा समजून घेतल्या. पूर्वीच्या काळात म्हणजे मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेत किंवा नगरपालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये 2 अंकी आकडा पार करणं शिवसेनेला कधी शक्य नव्हतं, किंबहुना ते झालं नाही. म्हणजे अगदी 2007च्या निवडणुकीत आम्ही 4 नगरसेवकांनी जिंकून आलो. 4चे सरनाईक साहेबांनी 14 केले आणि 14चे ते 22 केले. आणि जे इतर उमेदवार काही अगदी मोजक्या संख्येने पडले, तो जर आकडा डोळ्यासमोर ठेवला तर महापालिकेत कमीत कमी 40 पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेचे जिंकून गेले असते, ते केवळ आणि केवळ सरनाईक साहेबांमुळे. तर हा एक फार मोठा राजकीय पाठ त्यांचा आल्यानंतरचा. आणि मला असं वाटतं की आम्ही वेगळे झालो किंवा आम्ही एकत्र होतो, आधीही आणि आताही प्रताप सरनाईक साहेबांचं कार्य हे प्रत्येक जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेलं आहे. अनेक जण असं म्हणतात की अरे वेगळं झाल्यानंतर तर शिवसेना थोडी कमकुवत वाटते किंवा बऱ्यापैकी काही बरेचसे जुने पदाधिकारी, जुने चेहरे अजूनही जुन्या गटासोबत आहेत वगैरे. तर मुळात सरनाईक साहेबांनी जुनं नवीन हा विचार न करता जो व्यक्ती कार्य करतो, ज्याने पक्षामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी प्रवेश केलेला आहे, कोणताही बॅनर खाली काम न करता मला लोकांची सेवा करायची हे पॅशन ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीला त्यांनी पद दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून तरी काम करून घेतलेलं आहे. असं हे मी जसं मग अशी म्हटलं की चालती फिरती काळेशाळा आहे. म्हणजे मी सुद्धा विद्यार्थी सेनेपासून आजपर्यंत जो प्रवास त्यांच्या सोबत केला, मी खूप शिकलो. त्यांचे पेशन्स शिकलो, त्यांची विचार करण्याची पद्धत शिकलो, त्यांचं विजन शिकलो. अगदी मनापासून त्यांना एक इन्फ्रामॅन म्हणून मी मीरा भाईंदरमध्ये संबोधतो. कारण जर महाराष्ट्रामध्ये गडकरी असतील तर ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक आहेत. नक्कीच दादा, मी शिवसेनेच्या बाबत सांगतो की ह्या मीरा भाईंदरला 2 आदर्श पुरुष लाभलेले आहेत. म्हणजे एक धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या ताळमेत वाढलेले इकडचे शिवसैनिक. आताच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याच्या नंतरही इकडच्या शिवसैनिकांमध्ये काय फरक वाटतोय का? फरक म्हणजे ते त्यांना आम्ही जेव्हा आजही भेटतो त्यांचं एकच म्हणणं असतं की महापालिकेचं बघू आपण, परंतु आमदार केलं तर आमचे पण नेते प्रताप सरनाईक. मग कारण ह्या माणसाबद्दल सर्वांचं प्रेम आहे, ह्या माणसाने सर्वांसाठी केलेलं आहे. म्हणजे जी मंडळी जे निवेदन घेऊन जे काम घेऊन आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये गेले, त्यांची कामं जी योग्य कामं आहेत ती झालेली आहेत आणि हे लोकांना याची प्रचिती आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, महापालिकेला थोडंसं काहीतरी गणित वेगळं असेल, परंतु विधानसभा जेव्हा येईल तेव्हा आम्ही सर्वजण एकमुखाने एक दिलाने प्रताप सरनाईक साहेब. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य होतं की शिवसेना ही चळवळ आणि ही चळवळ भावनेतनं निर्माण झालेली आहे आणि हिचा शिवसैनिक हा नेहमी भावनेशी जोडलेला असतो. त्यामुळे माझा शिवसैनिक जेव्हा कधी कुठल्या मोठ्या पदावर जातो तर त्यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करावं. या बाबतीत आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्याबद्दल काय सांगतात? खरं म्हटलं तर अगदी ते वावगं ठरणार नाही की आमदार प्रताप सरनाईक फक्त समाजकारणच करतात. तो 20% आकडा पण त्यांनी कव्हर करून 90% घेतलेला आहे. कारण अनेक या मीरा भाईंदर शहरात मोठमोठ्या पक्षाचे मोठमोठे नेते आहेत. वेळप्रसंगी ते त्यांचं राजकारण करायचा प्रयत्न करतात, त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, पण त्याही वेळेला स्वतःचा कोणतेही ग्लॅमर न दाखवता, स्वतःची ताकद न दाखवता एखादी गोष्ट शांतपणे मला कशी करता येईल आणि मला लोकांचं कसं पाहता येईल. तुम्हाला 2 उदाहरणं देईन की नेत्यांमधला फरक कसा असतो. एक सगळ्यात मोठा फरक जेव्हा तुम्ही मगाशी उल्लेख केला की आम्ही वेगळे झालो, ठीक आहे,
आम्ही वेगळे झालो. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये ज्या काही आमच्या शिवसेना शाखा होत्या त्या अनेकांनी नवीन आमच्या शिवसेनेने स्वतः ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. जुन्या लोकांनी वाद घातला, भांडणं झाली, थोड्याशा मारामारा झाल्या, वादविवाद झाला. परंतु हे दोन्ही प्रकारची परिस्थिती पाहता सरनाईक साहेबांनी अगदी पहिल्या दिवशी आम्हाला आदेश दिले होते की शाखेच्या वरून कोणताही वाद घालू नका. जी माणसं आज तिथे आहेत तेही माझीच आहेत, त्यांनीही मला आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे. त्यामुळे शाखा जर तुम्हाला हवी असेल तर आपण नवीन शाखा निर्माण करू, पण ज्या काही जुन्या शाखा आहेत ज्या आज ते सांभाळतात किंवा त्यांच्या ताब्यात आहेत त्या वाद घालून तुम्ही घेऊ नका. कोणत्या प्रकारचं वातावरण या शहराचं आपल्या पक्षातल्या अंतर्गत वादामुळे खराब होता कामा नये, ही वृत्ती, ही भूमिका ठेवणारा आपला नेता आहे प्रताप सरनाईक साहेब. आता नुकतंच जेव्हा 21-22ला मीरा भाईंदर शहरात काही गोंधळ झाला, त्या गोंधळाच्या वेळेला पण अनेक राजकीय नेते अतिशय मोठमोठी भाषणं करून, बडेजाव प्रकार करून स्वतःचं राजकीय पोळी किंवा नेतृत्व अतिशय आपण ज्याला म्हणू की केविलवाण्या पद्धतीने सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यावेळेला सुद्धा प्रताप सरनाईक साहेबांनी 21ला रात्रीची घटना घडली, 22ला सकाळी सीपींना भेटून एक निवेदन दिलं शांतपूर्ण, काय करायला पाहिजे ते सांगितलं, शहरामध्ये काय व्हायला पाहिजे ते सांगितलं. आणि ते जर नाही झालं तर मी 25 तारखेला मीरा भाईंदर शहर शिवसेनेच्या माध्यमातून बंद करीन असं त्या ठिकाणी त्यांना आव्हान सुद्धा दिलं. पोलीस यंत्रणेने सगळं आटोक्यात आणलं, सगळ्या गोष्टी शांत झाल्या. शांत झाल्यानंतर पत्रकारांनी फार मोठी भूमिका निभावली, कारण हे शहर आपलं आहे. या शहराचं नेतृत्व किंवा या शहराचं पक्ष राजकारण कोणतंही असो, पण शहरातल्या लोकांना शांती हवी. आणि खरंच मीरा भाईंदर अनेक दंगलीपासून शांत आहे. काय हे पहिल्यांदा घडलेली घटना आहे. आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर कोणतीही घटना घडल्यानंतर ते जे काही चेहरे होते ना ते असे प्रचलित चेहरे नव्हते. तरुणांनी थोडंसं त्यांचा स्मृतिभ्रंश झाल्यानंतर केलेल्या त्या क्रिया होत्या, त्याला त्या प्रतिक्रिया होत्या. आणि याच्यावर सुद्धा शांतपणे प्रताप सरनाईकांनी आपली भूमिका ठेवली. वेळीच त्यांनी त्यांचं निवडलेलं आंदोलन किंवा जे आव्हान केलं होतं बंदचं ते मागे घेतलं. या शहरासाठी, या शहराच्या प्रेमासाठी मागे घेतलं. बरं, मागे घेताना कोणताही बडेजावपणा केला नाही, कोणतीही मीडिया बोलवली नाही, काही असं थातूरमातूर करून बाबा मी काहीतरी मोठं काम करतो असं केलं नाहीये. एक सामान्य नागरिकाप्रमाणे या शहराच्या प्रेमापोटी या शहरामध्ये बंद नको, म्हणजे भविष्यामध्ये कुठच्यातरी गोष्टीमुळे एक काळा दिवस अशी जाहिरात भविष्यात या मीरा भाईंदरसाठी कधी होऊ नये, ही खास करून काळजी या व्यक्तीने घेतली, म्हणून कौतुक वाटतं या माणसाचं मला. नक्कीच ह्या प्रश्नाला मी पुढे घेऊन जाऊन बोलतो की मीरा भाईंदर शहर हे गेल्या भूतकाळामध्ये एक बारसाठी म्हणून ओळख आहे, ज्याची खरं म्हणजे ओळख आपल्याला ती पुसता येत नव्हती, त्याची लाजही वाटत होती. पण आज मीरा भाईंदर शहर हे भवनांचं शहर ओळखलं जातं, कारण मीरा भाईंदर शहराला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि ती अचूक प्रताप सरनाईक यांनी ओळखलेले आज भवनांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तर आमदार प्रताप सरनाईकने केलेल्या ह्या काया पाठवरती तरी विरोधक त्यांच्यावरती वक्तव्य करतात, विरोध करतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? 3 पैलूमध्ये याचं उत्तर देईन. पहिलं पैलू म्हणजे तुम्ही मगाशी खरंच म्हटलं का 2006, 7, 8 पासून मी मीरा भाईंदर पाहतोय. खरंच हे डान्स बारचं शहर म्हणून प्रचलित होतं. सरनाईक साहेबांनी ह्या गोष्टीला कमी करताना प्रामुख्याने या शहरातली जी लोकसंख्या आहे ती ज्या स्वरूपातली आहे, जाती धर्माची आहे, त्यांच्यासाठी मला काय करता येईल का यासाठी प्रयत्न केले. त्या माध्यमातून ह्या भवनांच्या निर्मिती झाल्या. आणि जो विरोधकांचा विषय असतो की हे बरोबर नाही, हे कमी क्षेत्रफळाचं आहे किंवा हे योग्य नाही, परंतु ही सगळी मंडळी सरनाईक साहेब प्रत्येक जाती समाजाकडे गेले नव्हते. राजस्थानी समाज असेल, मारवाडी असेल, उत्तर भारतीय असेल, गुजराती असेल, आपले वारकरी प्रांत असेल, ही मंडळी सरनाईक साहेबांच्या कार्यालयामध्ये आली होती मोठ्या विश्वासानं की त्यांना असं वाटलं की आपण या शहराचे नागरिक आहोत तर आपल्यासाठी प्रताप सरनाईक काहीतरी नक्कीच करतील. तर ही मंडळी त्यांचा प्रस्ताव घेऊन जनसंपर्क कार्यालयामध्ये आली. त्या प्रत्येक प्रस्तावावरती सरनाईक साहेबांनी दखल घेतली आणि ह्या प्रत्येक भवनांची निर्मिती केली लोकांसाठी. लोक येत आहेत, लोक मागतायत, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या जातीचे, कारण मीरा भाईंदर एक छोटं भारत आहे आपल्यासाठी. आणि मग त्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून साहेबांनी प्रत्येक गोष्टीवरती विचार करून जे जे आपल्याकडे रिझर्व भूखंड होते त्या ठिकाणी अनेक वास्तूंची निर्मिती केली. आणि जसं विकास होत गेला, जे काही वाईट शब्द या शहराला लागून होते, डान्स बार हे ते सगळे आपोआप कालबाह्य झाले. आणि आज या शहराकडे लोकांची नजर वळली आहे. मुंबईतले बरेचसे लोक इथे इन्व्हेस्टमेंट करू पाहत आहेत, लोक इथे राहू पाहत आहेत. एक वेगळं नंदनवन सरनाईक साहेबांनी मीरा भाईंदर शहरात तयार केलं. आणि हीच सगळी मंडळी वेगवेगळ्या भवनांच्या साठी आलेले याचं निवेदन घेऊन ही मंडळी त्या बड्या नेत्यांकडे गेली नाहीत ना, म्हणून कदाचित त्यांच्या पोटात दुखतं. नक्कीच. मी मगाशी एक प्रश्न राहिला आपला शाखेचा. शिवसेना आणि शाखेचं एक वेगळंच अलौकिक नातं आहे, कारण मला एवढं माहिती आहे, कारण आम्ही लहानपणापासून शिवसेना बघत आलो. कुठलाही मोठा प्रश्न असू दे की तो शाखेमध्ये आलं की सॉल्व्ह व्हायचा. एक शाखा प्रमुखाची एक वेगळीच ती ताकद असायची. आता ही 2 भाग झाल्याच्या नंतर ही शिवसेना शाखेची ताकद तशीच आहे.
हो नक्कीच. माझ्या एक्सरसाइज विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्राचा मी प्रमुख आहे, माझा प्रत्येक शाखा प्रमुख अगदी जातीने हे काम करतो आहे. अगदी आम्ही एक पद्धतशीर एक यंत्रणा उभी केलेली आहे. कोणतीही समस्या शाखेमध्ये येऊ द्या, बघा शाखेमध्ये 2 गोष्टी असतात. बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवल्यात, तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तीची तक्रार ऐकून घ्यायची, तक्रार ज्याच्या विरोधामध्ये आहे त्यालाही बोलून घ्यायचं, त्याचंही म्हणणं ऐकून घ्यायचं. कारण न्याय करताना किंवा निर्णय देताना कोणावरती अन्याय होता कामा नये ही खबरदारी पक्षाने आम्हाला घ्यायला शिकवली आहे, बाळासाहेबांनी आम्हाला घ्यायला शिकवली आहे. त्याच पद्धतीने माझा प्रत्येक शाखा प्रमुख, आमच्या सरनाईक साहेबांचा प्रत्येक शाखा प्रमुख हे कार्य करतो आणि लोकांना त्याचा न्यायनिवाडा करून रिझल्ट मिळतो. ही प्रचिती गेल्या 15 वर्षापासून माझ्याकडे आलेली. नक्कीच दादा, आपण पुढे मुलाखत जाता जाता मीरा भाईंदर शहरामध्ये पहिलं वारकरी भवन होतं, लता मंगेशकर नाट्यगृह, म्हणजे त्या नाट्यगृहामध्ये आताही गेला तरी मन एवढं प्रसन्न वाटतं. आपलं इंटेरियर म्हणजे आमदार प्रताप सरनाईक यांची आपण बोलू शकतो की दूरदृष्टी काय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मीरा भाईंदर शहरामध्ये इंदुरीकर महाराज वारकरी भवनाच्या निमित्त आले होते. त्यांनी खूप छान सांगितलं. म्हणजे माझा एक अनुभव सांगतो, दिवाळीमध्ये एक नाट्य संमेलन ठेवण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये देव बाभळी हे जे संगीत नाटक आहे, अक्षरशः त्या संगीत नाटकाला मीरा भाईंदरकरांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद. मी अगदी त्यांच्या त्या कलाकारांना विचारलं होतं की संगीत नाटक खरंच मीरा भाईंदरमध्ये आहेत का एवढे रसिक, आणि त्यांनी मला सांगितलं आश्चर्याचा धक्का आहे की बाबा संगीत नाटकसाठी मीरा भाईंदरमध्ये लोक येत आहेत, म्हणजे नाट्य रसिक आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म नव्हता, पण आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत मिळाला आहे. त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? एवढं सुंदर, एवढं भव्य दिव्य आणि अतिशय सगळ्या सोयीने युक्त असं ते नाट्यगृह आपलं आहे. म्हणजे कौतुक आहे. अनेक मुंबईतली नाट्यगृहातली माणसं हे नाट्यगृह बघायला आली होती, कसं बांधलंय ते. कारण बघा, सरनाईक साहेब जेव्हा एखादं विजन ठेवतात, मध्ये तरण तलावाचं असो, नाट्यगृहाचं असो, वारकरी समाजाच्या भवनाचं असो, आपण म्हणूया सायन्स पार्कचं असो, ट्रॅफिक पार्कचं असो, किंबहुना आता जे सुंदरसं मीरा भाईंदरच्या सेवेमध्ये तयार होत असलेलं हॉस्पिटल असो, अगदी मोफत निशुल्क असं हॉस्पिटल, प्रत्येक गोष्टीची वास्तूपासून, म्हणजे एखाद्याला काम दिलंय, त्याने काहीतरी आर्किटेक्टने काहीतरी प्लॅन बनवून दिलाय, तसं न करता जातीने त्याच्यामध्ये त्यांना काय हवंय, इथल्या शहराची गरज कशी आहे, हे सगळं पाहून ती वास्तू बनवतात आणि त्याचं मग रूपांतर इतक्या मोठ्या सुंदर अशा गोष्टीमध्ये घडतं. आणि खरंच कौतुक आहे या विषयाचं. नाही, नक्कीच. मी आता हॉस्पिटलचा तुम्ही विषय काढला, या हॉस्पिटलच्या बाबत आम्हाला थोडक्यात माहिती द्या. बघा, मीरा भाईंदर शहरात अशा अनेक, मी मीरा भाईंदर शहरात म्हणण्यापेक्षा लोकांच्या अशा काही तक्रारी होत्या की आम्ही आयुष्यमान कार्ड काढतो, आम्ही महात्मा ज्योतिबा फुले कार्ड काढतो, पण जेव्हा अडीअडचणीमध्ये आम्ही ते कार्ड घेऊन एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, ती जी काही फॅसिलिटी आहे ती आम्हाला मिळण्यासाठी, परंतु त्यामध्ये खूप तांत्रिक अडचणी येतात आणि बऱ्याच ठिकाणी फायली फिरतात, बऱ्याच वेळेला त्या गोष्टीला वेळ लागतो, पेशंट डिस्चार्ज होतो परंतु अमाऊंट हॉस्पिटलच्या अकाउंटला येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करून सरनाईक साहेबांनी एक निर्णय घेतला की ठीक आहे, आपण ते कार्ड वगैरे ते एका बाजूला होत राहील, त्याला जेव्हा एक चांगलं स्वरूप येईल तेव्हा येईल, पण आपण आपल्या माध्यमातून लोकांसाठी एक मोफत असं की पेशंटला ऍडमिट केल्यानंतर त्याच्या 1 रुपयापासून ते 5 लाखापर्यंत जे काही त्यांचं मेडिकल बिल होत आहे ते कम्प्लिटली मोफत द्यायचं. अगदी कॅन्सरचा पेशंट असेल सुद्धा लहानपासून मोठा आजारपर्यंत सगळं, कारण 100 बेडचं ते सुंदरचं 5 स्टार स्वरूपातलं एक चांगलं हॉस्पिटल आहे ते, जे आता मीरा भाईंदरच्या नागरिकांना लवकरच ते मिळणार आहे. आणि प्रामुख्याने वरती बेडवरती डॉक्टर जेव्हा काही मेडिसिन्स तुम्हाला लिहून देतात, ते सगळ्या प्रकारची औषधं सुद्धा हॉस्पिटलच्या तळाशी हॉस्पिटलचं जे मेडिकल शोरूम असणार आहे त्या मेडिकल शॉपमध्ये ते पूर्णपणे मोफत लोकांना मिळणार आहे. तुम्हाला पिवळं कार्ड, ऑरेंज कार्ड जे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे नियम आहेत त्याला आधारे त्या गोष्टी तुम्हाला पुढे करायची. येत्या ह्या नवीन महिन्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या मार्फत एक आर्ट फेस्टिवल होणार आहे. त्या आर्ट फेस्टिवलबद्दल थोडी माहिती आम्हाला द्या. खूप सुंदर भव्य दिव्य असं आमचं आर्ट फेस्टिवल असतं. अगदी काळा घोडा ओपवनच्या दर्जेदार स्वरूपातला हा आमचा उपक्रम असतो. साधारणतः 1 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता एक झाकी आम्ही ठेवलेली आहे, ज्या झाकीमध्ये या शहरामधील असलेल्या प्रत्येक कम्युनिटीने भाग घेतलेला आहे. अगदी वाद्यवृद्ध, त्यांची तिथली लोकसंगीत, त्यांचं लोककला हे दर्शवत एक फार मोठी झाकी त्या बाळासाहेब ठाकरे आमच्या मैदानाच्या अगदी चौफेर फिरवून त्याचा एक परेड प्रमाणे, जसं आपण 26 जानेवारीला राष्ट्रपतींसमोर एक सगळ्या स्टेटचे परेड्स आपण बघतो, सगळी झाकी बघतो, तर प्रत्येक कम्युनिटी त्यांची जी लोककला आहे हे लोकांसमोर आणून एकीचं बळ काय असतं, शहर एक कसं ठेवायचं असतं, एकता कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. ती झाकी पूर्णपणे 1 तारखेला फिरून 7 वाजता आतमध्ये जाईल आणि मग 7 वाजता आमचा पहिला कार्यक्रम मैथिलीचा आहे आणि मग 2 तारखेला सकाळी आमचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, संध्याकाळी
5 वाजल्यापासून आम्ही एक वेगळा यावेळेला उपक्रम करतोय. आम्ही एक वेगळा मेन थिएटर आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि 2 तारीख संध्याकाळ 5 वाजता, 3 तारीख संध्याकाळ 5 वाजता आणि 4 तारीख संध्याकाळी 5 वाजता 5 ते 10 मध्ये आपल्या मोठ्या ग्राउंडमध्ये पहिल्या 2 तारखेला आपण कम्युनिटीचे सगळे डान्स, त्याला आम्ही विरासत असं म्हणतो. म्हणजे आपल्याकडे जे काही समाज आहेत, आपल्याकडे मुस्लिम समाज आहे, आपल्याकडे हिंदू समाज आहे, आपल्याकडे गुजराती, त्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्र, त्यानंतर आपल्याकडे बंगाली, या प्रत्येक समाजाला आम्ही 30 ते 35 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. त्या वेळेमध्ये त्यांनी त्यांची जी कम्युनिटी आहे, त्यांचे जे तिथले फोक सॉंग्स आहेत किंवा त्यातली संस्कृती जी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही त्यांना स्थानिक लोकांना एक स्थानिक व्यासपीठ आपण मिळवून दिलेलं आहे. तर हे 2 तारखेचा हा आमचा कार्यक्रम. 3 तारखेला त्याच आमच्या व्यासपीठावरती जेवढे क्लासिकल डान्सर असतात आपल्या या शहरातले आणि काही नामवंत, असा एक संमिश्र सांगड घालून 3 तारखेला तेच व्यासपीठ आम्ही या स्थानिक लोकांसाठी क्लासिकल डान्ससाठी आम्ही तयार करून ठेवलेलं आहे. आणि 4 तारखेला शेवटी एवढा मोठ्या कार्यक्रमात युवांना कसं विसरणार, म्हणून युवांना आवडेल असं युवांचा म्युझिकल बँड, विविध प्रकारचे मोठमोठे बँड्स, स्थानिक आणि काही फेमस बँड यांचं मिश्रण करून 4 तारखेला त्याच व्यासपीठावरती आम्ही तो बँड ठेवलेला आहे. आणि सगळे कार्यक्रम संध्याकाळी 5 ते 10 या रूपामध्ये आहेत. आणि मुख्य स्टेजला तर जे मोठे मोठे कार्यक्रम तुम्ही पाहताय अगदी संध्याकाळी 7 नंतर जे सुरू होतील ते तर तुम्ही सगळ्या ठिकाणी बॅनर त्याचे लागलेले आहेत नामवंत कलाकारांचे. तर असं एक सांस्कृतिक मेळा, त्यात वॅक्स म्युझियम आहे, त्यात पेंटिंग ठेवल्यात आम्ही, रांगोळी त्याच्यामध्ये बघायला तुम्हाला मिळणार. यावेळेला आमचे फूड स्टॉल मैदानाच्या बाहेर आहेत, कारण साहेबांनी सांगितलं हे आर्ट फेस्टिवल आहे. ग्राउंडच्या बाउंड्रीच्या आत फक्त आणि फक्त लोकांना कला आणि कला दिसली पाहिजे आणि कलेचा आनंद घेतला पाहिजे. साहेबांचं असं म्हणणं असतं की आपण लोकांमध्ये परिवर्तन तेव्हा आणू शकतो जेव्हा ह्या लोकांना आपण कुठेतरी एज्युकेशनशी जोडू, कुठेतरी कलेशी जोडू, कुठेतरी संगीताशी जोडू. नुसतं भाषण, नुसतं त्या ठिकाणी राजकारणातले काही विषय सांगून लोक बदलत नाहीत. लोकांना काहीतरी तुम्ही चांगलं द्या, मग लोक बदलतात, त्या चांगल्याचे प्रेमी बनतात आणि आपोआप तुमचं शहर बदलतं. कुठेतरी असं वाटतं की मीरा भाईंदर शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्याचं कार्य आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलेलं आहे. मीरा भाईंदर शहराचं सांस्कृतिक जे काही वैभव आहे हे जपण्याचं कार्य आमदार प्रताप सरनाईकांनीच घेतलेलं आहे. कारण ते आल्यापासून या मीरा भाईंदर शहरातल्या चाकरमान्यांना जे रोजीरोटीसाठी दिवसभर बिझी असतात त्या लोकांना संध्याकाळी आपल्या कुटुंबासोबत जाण्यासाठी एखादी मैफिल, एखादी संगीताचं मैफिल, तुम्ही मगाशी उल्लेख केला की 4 दिवस नाट्यप्रयोग हो का ठेवला दिवाळीमध्ये, कारण ह्या सगळ्या लोकांना कामाच्या व्यापाने आपल्या कुटुंबाला कुठे घेऊनच जायला मिळत नाहीये. त्यामुळे ह्या लोकांना इथल्या शहरामध्ये इतके सुंदर कार्यक्रम पाहायला मिळावे म्हणून नाट्यगृहात 4 दिवस नाट्यप्रयोग लागले, तेही मोफत, ते पण नामवंत, अगदी प्रशांत दामले, भरत जाधव, ह्या सगळ्या मोठ्या लोकांचे लागले. हे कौतुक आहे. त्यामुळे साहेबांचं कलेवरती आणि संस्कृती खूप वेळ. आता तुम्ही नुकतीच घेतलेली आम्ही शालांता परीक्षा बघा, आम्ही 10वीची परीक्षा तुम्ही ती कव्हर केली. 10वीची परीक्षा झाली पाहिजे त्यासाठी जातीने लक्ष, बरं नुसती परीक्षा नाही तर परीक्षेनंतर पण मुलांवरती लक्ष ठेवून त्यांचा गुणगौरव झाला पाहिजे. गुणगौरवानंतर त्यांना करिअर गायडन्स झालं पाहिजे. कारण ही मुलं लहान आहेत पण तरी यांच्या पाठी साहेबांचं वेळ आहे. प्रताप सरनाईक साहेब, पूर्वेश सरनाईक साहेब जातीने लक्ष घालतात की नाही ही आपली उद्याची पिढी आहे. नवीन जी काय आत्ताची काय पिढी आहे त्यांना बदलायला वेळ लागेल. यांना पहिल्यापासून चांगलं शिकवा, कलेचे ज्ञान द्या, संगीताचे तुम्ही धडे द्या आणि मग बघा तुमचं शहर कसं बदलतं. आणि आज हे शहर खूप सुंदर आहे. म्हणजे नक्कीच बाळासाहेब ठाकरे असू द्या किंवा धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीमध्ये वाढलेले आणि त्यांची शिकवण पुढे घेऊन जाणारे आमदार प्रताप सरनाईक हे नक्कीच आहेत. 100%. आणि आम्ही शिवसैनिकही सरनाईक साहेबांच्या या कार्यशाळेमध्ये शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या नखा एवढी सर जरी आम्हा प्रत्येक पदाधिकाऱ्यांना जरी आली तर मीरा भाईंदरचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच दादा, एवढं तुम्ही जनतेसाठी करता तरी पण विरोधकांकडनं म्हणजे तुमच्याच गटात जे वेगळे गट पडलेले आहेत, जेव्हा गद्दार हा शब्द संबोधला जातो ते कुठेतरी मनाला लागत असेल, त्याबद्दल काय सांगाल आपण? बघा, शालेय शिक्षणामध्ये गद्दार या शब्दाची व्याख्या कदाचित त्यांनी नीट समजून घेतली नसेल. ती त्यांनी पहिले आम्हाला समजून सांगावी. एखादा व्यक्ती काम करतो, आमदार म्हणून निवडून आलेला आहे, लोकांशी बांधील आहे, लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करतो, अविरतपणे काम करतो, तर तुम्ही कामाचं उत्तर कामाने द्या. हे कोणते भाषेचे आणि शब्दांचे वैर नाही आहेत. बरं, तुम्ही जेव्हा गद्दार ही भाषा वापरता तर गद्दारची नेमकी भूमिका काय असते? लोकांची सेवा करणं म्हणजे गद्दारी का? आमदार म्हणून निवडून झाल्यानंतर मी कोणत्या पक्षाचा आमदार आहे यापेक्षा मी आमदार आहे आणि ज्यांनी मला मतं दिलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांनी मला मतं नाही दिली त्यांच्यासाठी सुद्धा मी आज आमदार आहे. तर मला माझं काम 5 वर्ष करणं गरजेचं आहे कारण लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे. तर ही भूमिका आणि ही भावना ठेवून जर प्रताप सरनाईक साहेब जर काम करत असतील, मग गद्दार या शब्दाची जी जागा आहे ती नेमकी कुठे असते हेच मला गेले 1.5 वर्ष सापडत नाहीये.
या लवकरच लोकसभा विधानसभेच्या इलेक्शन लागणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या या महानगरपालिकेवरती शिवसेनेच्या मार्फत म्हणजे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्फत शिवसेनेचा भगवा तिथे फडकेल का? हो, 100% फडकेल. आदरणीय आमदारांनी ज्या पद्धतीने कामाचा जो डोंगर उभा केलेला आहे इतर पक्षाच्या नेत्यांना किंवा उमेदवारांना, लोकांकडे गेल्यानंतर आपण काय सांगावं, किती सांगावं, कुठे खोटं बोलावं, किती मोठेपणा करावा, याची एक कसरत करावी लागते. आमचा प्रॉब्लेम असा झालाय, आमदारांचं काम एवढं आहे की कधी कधी आम्ही जेव्हा एखाद्या लोकांशी बोलून उतरतो, अरे हे सांगायचं राहून गेलं, साहेबांचं हे सांगायचं राहून गेलं. इतकी मोठी यादी आहे कामाची. तुम्ही काही कुठच्याही प्रकारचं आरोग्यामधलं काम घ्या, तुम्ही वास्तूंमधलं काम घ्या, तुम्ही कलेचं काम घ्या, तुम्ही लोकांच्या उपयोगी सेवेचं काम घ्या, इतकी मोठी यादी आहे साहेब की आम्ही लोकांशी बोलताना आम्हाला प्रश्न पडतो, अरे हे तर नाही राहिलं सांगायचं, ते तर नाही सांगायचं. इतकं मोठं काम साहेबांनी केलं आणि मला असं वाटतं की आता मीरा भाईंदरची जनता ही सुजाण आहे. त्यांना काम करणारा नेता हवाय. पक्ष, भावना, राजकारण याच्या पलीकडे ही माणसं आता गेलेली आहेत. सोशल मीडिया आता एवढी मोठी ऍक्टिव्ह झालेली आहे की युथला, म्हणजे सगळ्यात मोठं वोट बँक तर युथ आहे मीरा भाईंदरमध्ये, तर त्या युथला काम करणारा माणूस पाहिजे. कोणत्या पक्षाचा आहे, त्याच्या मागे काय बॅकग्राऊंड आहे, याच्यात त्याला काही इंटरेस्ट नाहीये. आणि प्रताप सरनाईक या सगळ्या परीक्षेमध्ये किंवा या सगळ्या पॅरामीटरमध्ये परफेक्ट बसतात. त्यामुळे प्रताप सरनाईक ज्यांना उमेदवारी देणार ती माणसं प्रताप सरनाईक साहेबांप्रमाणेच काम करतील याचा लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे महापालिकेवरती मोठ्या संख्येने शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक म्हणून विराजमान होतील याची मला पूर्ण खात्री आहे.